मंडळी. तर पावसाळ्यामध्ये ना आपल्याकडे कुठली कुठली पीठ पाहिजेत घरामध्ये ते मी दाखवणार आहे आज. तर मेन म्हणजे गव्हाचं पीठ तर पाहिजेच आपल्याकडे. तर आता हे मी गहू दळणार आहे. निवडून वगैरे स्वच्छ घेतलेले आणि आता मी चक्कीमध्ये दळणार आहे. माझी घरचीच आहे घरघंटी, तर ते दळणार आहे. गव्हाचं झालं की नाचणी पण मी त्याच चक्कीवर दळणार आहे. हे पण निवडून वगैरे ठेवलेली मी. आणि बाजरी पण दळणार आहे. तर गव्हाचं, बाजरीचं, ज्वारीचं आणि चण्याची डाळ हे सगळे पीठ आपल्या घरामध्ये असले पाहिजेत. इकडे नाचणी आहे मी स्वच्छ करून घेतलेली, बाजरी पण आहे ती पण स्वच्छ करून घेतली आणि इकडे चण्याची डाळ आहे. ते ना आता थोडीशी पावसामध्ये ना जरासे असे ओलसर होते, त्याच्यामुळे ह्याला मी ना भाजून घेतलेली. भाजून घेतलं की खूप दिवस पीठ पण चांगलं राहतं आणि खमंग पण लागतं आणि चक्कीमध्ये ना चिटकत नाही आहे. म्हणून हे जरासं मी गरम करून घेतलेलं आहे थोडंसं बारीक गॅसवर भाजून. तर आपल्याकडे ना ज्वारीचं पीठ, आता मी ज्वारीचं दळून ठेवलेलं आहे. तर गहू पण दाखवले मी आणि हे डाळ, चण्याची डाळ आणि नाचणीचं आणि बाजरीचं ते आणि तांदळाचं पीठ पण दळलेलं आहे मी दाखवते, कारण एवढे पिठं तर आपल्याला घरामध्ये असायलाच पाहिजे. तर मी तांदळाचं पण दाखवते घरी दळलेलं. तांदळाचं पीठ पण दळलेलं आहे आणि ज्वारीचं पण आहे. तर एवढी पिठं असेल ना तर टेन्शन नसतं आपल्याला आणि पीठ कधीच घरातलं संपू द्यायचं नाही. एक पण पीठ संपू द्यायचं नाही, थोडं आहे तोपर्यंत दळून ठेवायचं. खूप चांगलं असतं आणि घरामध्ये कुठलं पीठ संपलं ना की आपल्याला टेन्शन पण राहतं सारखं. आणि पावसामध्ये ना बाहेरनं दळून आणायचं, चक्की लाईट नसते, कधी काय नसतं तुमच्या घरात जर चक्की नसेल तर. आणि घरामध्ये चक्की असेल तर आपण पटकन कधीही दळू शकतो. पाहिजे त्यावेळेस आपलं 1-2 किलो टाकायचं आणि दळून ठेवायचं थोडंसं पीठ आहे तोपर्यंतच. तर मी अशा प्रकारे सगळं दळून ठेवते. झालं की मी डाळ टाकते, कारण डाळ ना चक्कीला चिटकते म्हणून. आणि त्याच्यानंतर मी नाचणी आणि बाजरी दळणार आहे. तर मंडळी चण्याची डाळ पण झालेली बघा दळून. आता बाजरी टाकलेली बघा, चण्याची डाळ झाली आणि नंतर शेवटी नाचणी. हे बघा बाजरीचं पण झालं, आता नाचणीचं दळणार आहे. मंडळी सगळं आता पीठ वगैरे माझं सगळं दळून झालेलं आहे. तर हे अशी चक्की सगळी साफ करून ठेवायची, म्हणजे अजिबात कीड वगैरे काही होत नाही आहे आणि छान राहतं मस्त. म्हणजे नाहीतर मग असे ना पीठ आपण ठेवलं नाही याच्यामध्ये तर असे बारीक किडे होतात. त्याच्यामुळे हे अशी सगळी चक्की साफ करायची. आणि हे चाळणी पण मी सगळी साफ करून ठेवणार आहे बघा. हे काढून घेतलेली, आता सगळं पीठ काढून घ्यायचं झाडून झाकून आणि स्वच्छ पुसून ठेवायची, म्हणजे छान राहते चक्की. तर मी दाखवते आता सगळे पिठं वगैरे पण तुम्हाला ही चक्की झाल्यानंतर. हे चाळणी पण मी सगळी पुसून ठेवलेली बघा. आता चक्की पण पूर्ण क्लीन केली मी. पिठं पण दाखवते. हे नाचणीचं पीठ आहे, हे बाजरीचं पीठ, इथं डाळीचं पीठ आणि इथं गव्हाचं पीठ आणि तांदूळ आणि ज्वारी तर दळलेलं आहे मी, ते काय दाखवलं नाही. तर अशी पिठं जर ठेवली ना आपण पावसाळ्याच्या घरामध्ये तर खूप पटापट पण होतं आणि आपल्याला टेन्शन राहत नाही. एकदा दळून ठेवलं ना 2-2 किलो जरी दळलं ना, तुम्हाला जशी गरज आहे तसं, तरी पण खूप फायदेशीर होतं. आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.